दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा। अमृत मिळणार नाही, तुम्हालाच मिळेल. दैत्य जी जी इच्छा प्रकट करतील त्याला तुम्ही अनुमोदन द्या. समुद्रातून उत्पन्न झालेल्या कोणत्याही वस्तूबद्दल मला पाहिजे असं म्हणू नका. दैत्याने नेले तर नेऊ दे. साममार्गाने आणखी कार्यसिद्धी ही फार उत्तम होती. क्रोधाने आणि यानी सिद्धी होत नाही हे लक्षात ठेवा. कदाचित समुद्रातून कालकूट विषही वर येण्याचा संभव आहे, पण घेऊ नका, सगळं हे असं सगळं समजावून सांगितलं भगवंताने. गुप्त झाले. ब्रह्मदेवाने सगळ्या देवाला सांगितलं, भगवंताने सांगितल्याप्रमाणे करा. सर्व ही इंद्राजिक देव बलिराजा आपल्या दैत्य सैन्यासह ज्या ठिकाणी तळ ठोकून बसला होता तिथं आलेले आहे. इंद्राजिक देवाना आलेले पाहिल्या बरोबर ते दैत्य एकदम उठले. बरं झालं म्हणा, कैद करूया आता इंद्राला. दैत्य राजा बली हा मोठा नीतिशास्त्रज्ञ. हे निशस्त्र आलेले आहेत देव, अर्थात हे काही युद्धा करता आलेले नाही. त्यांनी आपल्या सर्व दैत्यांना सांगितलं स्वस्थ राहा म्हणाले. हे आत्ता निशस्त्र आले, त्याचे हे संधी करण्याकरता आलेले आहेत, युद्धा करता आलेले नाही. हे लक्षात घ्या आणि स्वस्थ राहा या म्हणाले. त्यांनी सर्वांचा आदर केलेला आहे. मग इंद्राने बोलायला आरंभ केलेला आहे आणि सगळं त्यांनी सांगितलं. आपण दोघे मिळून क्षीर समुद्राचं मंथन केलं म्हणजे आपल्याला अमृत मिळेल म्हणाले. दोघांनाही अमृत मिळेल, तुमची शक्ती वाढेल आमची. सर्वांना पसंत पडले. मग देवदैत्याने त्याप्रमाणे ठरवून मंदर पर्वत त्याने उपटलेला आहे आणि घेऊन निघाले समुद्राकडे. पण एवढा मोठा पर्वत तो घेऊन जायचा म्हणजे काय किती श्रम झाले. पडला तो खाली, पर्वत नेता आला नाही. त्याच्या खाली काही सापडले, कुणाचे हात पाय मोडले. भगवान त्या ठिकाणी प्रगट झालेले सर्वांना आणखी पुन्हा जीवन दिलेलं आहे. तो पर्वत उचलून गरुडावर ठेवलेला आहे आणि समुद्रावर तीरावर येऊन तो समुद्रामध्ये सोडून गेलेला आहे. नागराज वासुकीलाही देवदैत्याने बोलावलेला आहे. तुम्हालाही काही अमृताचा भाग देऊ म्हणाले. आला तो वासुकी. तो संबंध त्या पर्वताला गुंडाळलेला आहे. समुद्राचं मंथन करायचंय. त्याला लागणारा आणखी रवी म्हणजे मंदर पर्वत आणि रवीला बांधलेली गुंडाळलेली दोरी म्हणजे नागराज एवढा मोठा वासुकी. तो गुंडाळल्यानंतर त्या नागाच्या मुखाची बाजू भगवान श्रीहरीने सर्व देवांना बरोबर घेऊन गेले आणि मुखाची बाजू आपल्या हातात घेतली आणि पुच्छाची शेपटाची बाजू म्हणजे दैत्याने घ्यावी म्हणून ते मुखाकडे जाऊन उभे आहे. तक्रार ते म्हणाले, आम्ही ह्या सापाचं पुच्छ हातामध्ये घेणार नाही. अमंगळ, आम्हाला मुखाची बाजू पाहिजे. प्रत्येक वेळेला आणखी तक्रारी स्वभाव या दैत्यांचा आहे. देवांना ताकीद केली होती अगोदर भगवंताने, जी जी इच्छा दैत्य प्रकट करतील त्या इच्छेप्रमाणे वागा तुम्ही, म्हणजे तुमचं काम होईल. आम्ही म्हणाले कश्यप ऋषींची मुलं, तपस्वी आहोत, आम्ही वेदाध्ययन केलेला आहे. हे सापाचं पुच्छ आम्ही हातात घेणार नाही. लगेच भगवंतानी ती मुखाची बाजू सोडली. देवाना घेऊन ते या पुच्छाच्या बाजूला हातामध्ये ते मुख धारण केलं. दैत्याच्या मुखाच्या बाजूला आणि पुच्छाच्या बाजूला देव राहिलेले आहे. मंथनाची तयारी झाली आणि मंथनाला सुरुवात झालेली आहे. पण ते दैत्य म्हणजे अभिचारी
ते मंथन घुसळण्याचं काम सुरू झाल्याबरोबर त्या नागाच्या मुखातून श्वासोच्छ्वास बाहेर पडायला लागले. तो विषारी वारा त्या दैत्यांच्या अंगावर गेला. कित्येक दैत्य मूर्छित पडलेले आहे. आता आम्हाला ही बाजू नको असं म्हणताही येत नाही ना. अहंकार आहे. पूर्वीच त्यांना पुच्छाची बाजू दिली. तिथं मूर्छित पडा नाही तर वाटेल तेव्हा. मग भगवंतांच्या कृपेनं मेघ उत्पन्न झाले. वारा सुटला गार. पर्जन्यवृष्टी झाली. सर्व सावध झालेले. ते मंथन सुरू झालेलं असताना भगवान स्वतः ते त्याने हातामध्ये घेतलं. सहस्रबाहू रूप धारण केलं आणि मंथन चालू आहे. त्यावेळेला एकदम आणखी समुद्रातून 20 वर्षा बाजूला आलेल्या त्या विषाचा वारा अंगावर आल्याबरोबर देवदैत्य मूर्छित पडले. त्याने ते सोडून दिलं. हातातली साप सोडून दिला आणि लांब पळून गेले. काय करायचं? आरंभालाच काही आणखी ही परिस्थिती. अमृत राहिलं बाजूला, विष आलेलं आहे. तिथं जाता येईन आता समुद्रावर. मग सर्व ऋषी मंडळी, देवमंडळी कैलास पर्वतावर गेलेली आहेत. महादेवांना नमस्कार केला की देवा, आम्ही सगळे हे देव शरण आलेले आहेत. हे त्रैलोक्याला दग्ध करणारं विष उत्पन्न झालेला, या विषापासून आपण यांचं रक्षण करा. त्रैलोक्याचं रक्षण. अमृत मंथनाच्या वेळेला शंकरांची आठवण झाली नाही. 20 जण आणखी उत्पन्न झाल्यानंतर पण ते कशाला आलेले आहेत. त्यांचं दुःख दूर करायचं म्हणून शंकर उठलेले आहेत. पार्वतीला विचारलं, पार्वती जाऊ का आता? यांचं हे संकट दूर करायचं म्हणजे विष खायचं आहे, विष भक्षण करायचं आहे. अमृत नाही, काही नाही. पार्वती कशाला प्रतिबंध? शंकर म्हणजे मोठे योगी आहे, मृत्युंजय आहे. त्यांना विषाचं काही बाधा होणार खात्री आहे. तिने संमती दिली आहे. दीनजनांचं संरक्षण करणं हा श्रेष्ठ पुरुषांचा धर्म आहे, भगवान शंकर सांगतात. आणि आलेले आहे. हे मी विष घेणार आहे म्हणाले. सगळ्या प्रजाजनांचं कल्याण होऊ दे अशा इच्छेनं निघाले. ते विष घेतलं त्याने हातामध्ये आणि संबंध विष भक्षण केलेलं. काही थोडस खाली पडलं, त्याच्यावर विषारी वनस्पती, मोठे मोठे विंचू, सर्प झालेले. त्या भयंकर हलाहल विषाने शंकरासारख्या योगीश्वराला सुद्धा आपला प्रभाव दाखवलेला आहे. त्या विषाने ते भक्षण करीत असताना त्यांचा कंठ काळा झाला म्हणतात. नीलकंठ हे नाव झालेलं आहे. कर्पूर गौर भगवान आहे. कर्पूर गौरम करुणावतार. गौरवर्ण भगवान शंकरांचा आहे आणि महाविष्णूंचा वर्ण श्यामवर्ण आहे. विषाचं संकट भगवंतांनी दूर केलेलं आहे. पुष्पदंताने त्या महिमन स्तोत्रामध्ये ह्या चरित्राचं वर्णन केले. अकांड ब्रह्मांड क्षयचकित देवासुर गणा. ब्रह्मांडाचा क्षय होण्याची पाळी आली. हे आपल्याला शरण आले सगळे देव आणि आपण ते विष भक्षण केलं आणि सर्व देवांचं, सर्व जगाचं रक्षण आपण केले. विधेयस्यासीज्यस्तिनजन विषम समृद्धवतः सकल्माश कंठे तवन कुरुते न श्रियमहो विकारोपि श्राद्धो भुवन भयभंग व्यसनिना. पुष्पदंत म्हणताय, भगवंता देवांच्या संरक्षणाकरता आपण गेला, काही आशा नाही. देवदैत्य अमृत मिळवणार आहेत, पण तिकडे आपलं रक्षण, त्यांचं संकट दूर करणार. ते विष आपण भक्षण केलं, पण त्या विषाने आपला कंठ काळा केला म्हणाले, पण ते भूषण झालेले आहे. विकारो विश्राग्यो भुवन भयभंग व्यसनिना. सर्व त्रैलोक्याचं आणखी संकट दूर करावं हे तुम्हाला व्यसन आहे म्हणाले. शंकर परमात्मा संहार करणारे आहे अशी समजूत आहे. अत्यंत दयाळू आहे. त्याने सगळ्या जगाचं संरक्षण केले.
तुमचा कंठ काळा झाला हे तुमचं पोषण आहे. सगळ्या लोकांच्या पुढं हे चरित्र आपलं येत आहे. नाही की एका वेळी जगाला तुम्ही पाहिजे. संकट दूर झाल्यानंतर सर्व देवदैत्य पुन्हा गेले समुद्र तीरावर. पुन्हा त्याने मंथनाला सुरुवात केली. एक कामधेनू वर आली. ऋषी मंडळीने कामधेनू आपल्या जवळ घेतली. आम्हाला सगळं अग्निहोत्र वगैरे करण्याला दूध दही वगैरे तूप लागतं म्हणाले. त्याने ते घेतले. उच्चैश्रवा नावाचा मोठा हत्ती वर आलेला आहे. आपला अश्व वर आलेला. तो उत्तम लक्षण संपन्न अश्व पाहिल्याबरोबर बळीराजाला इच्छा उत्पन्न झाली की हा अश्व आपल्या सान्निध्यामध्ये असावा. इंद्र स्वस्थ बसलेला आहे. काही बोला बळीराजा ऐरावत नावाचा मोठा हत्ती उत्पन्न झालेला आहे. 4 दात ज्याला आहे. पांढरा शुभ्र हत्ती आहे. कौस्तुभरत्न उत्पन्न झालेला आहे. पारिजात वृक्ष उत्पन्न झाला. स्वर्गलोकाचं भूषण कल्पवृक्ष. अप्सरा सगळ्या उत्पन्न झालेल्या आहेत स्वर्गलोकातल्या सर्व त्या स्त्रिया. आणि नंतर लक्ष्मी देवी उत्पन्न झाली. समुद्रातून बाहेर पडलेली आहे. सर्व देवदानव मोहित झालेले आहेत लक्ष्मीचं स्वरूप पाहिलं. कोणी तिला आसन आणून दिलेलं आहे. कोणी आणखी तिला अभिषेक करण्याकरता जल सर्व नद्याने आणून दिलेला आहे. सर्व ऋषी मंडळीने देवाने तिला अभिषेक केलेला आहे. अलंकार दिलेले आहेत विश्वकर्म्याने. तिची पूजा अर्चा सर्वांनी केली. लक्ष्मी देवी आता आपण कोणाच्या गळ्यात माळ घालावी, कोणाचा स्वीकार करावा, आश्रय पाहिजे आपल्याला. विनाश्रया नशोभन्ते पंडिता वनिता लता हा मनुचा सिद्धांत. आश्रयाशिवाय स्त्रियांना शोभा नाही आहे. स्वतंत्र राहू शकतील पण शोभा नाही. हे मुद्दाम सांग. न शोभनते म्हणतात. न जिवंती म्हणत नाही. जिवंत राहतील त्या पैसा मिळवू पण नाही. आपल्याला योग्य कोण आहे आश्रय शोधण्याकरता पुष्पमाला हातामध्ये घेऊन लक्ष्मी देवी निघाली. पहिल्या प्रथम दुर्वास ऋषी तिच्या दृष्टीला पडली. देवी काय तपश्चर्या. सगळं जग बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे. कुंतीला नुसते मंत्र दिलेले आहे. आवाहन सूर्य मंत्राचा जप केल्याबरोबर सूर्यनारायण लगेच मुलगा झालेला. इतकी सिद्धी आहे. तपश्चर्या मोठी आहे. पण नूनंतको यस्य नमन्य गिरिजय हा विचार केला लक्ष्मी देवीनं. हे मोठे तपस्वी आहे पण राग मोठा आहे. राग काही यांना जिंकू शकले नाही. शेवटपर्यंत यांच्या जवळ राहणं म्हणजे कठीण आहे म्हणा. अगोदरच परीक्षा करून हे करावं. नंतर तक्रार करायची नाही आहे. नको म्हणाले. चांगलं ज्ञान आहे. दुर्वासाधिकांना क्रोध जय नाही म्हणून सोडून दिलं. शुक्राचार्य बृहस्पती ज्ञान आहे परंतु विषयासक्ती आहे. असं सगळं पाहत पाहत ती चाललेली आहे. शंकरांचं दर्शन झालं. सामर्थ्य आहे. मृत्युंजय आहे. काय स्मशानामध्ये काय राहतात भस्मांगाला हे पसंत पडलं. भगवान श्रीहरींच्या वर दृष्टी पडली आहे. वरे वरम सर्व गुणैः अपेक्षितम. सुमंगल आहे भगवान श्रीहरी. उत्तम आहे. अलंकार आहे. शक्ती आहे. सर्व सामर्थ्य आहे. पण आपल्याकडं त्यांची दृष्टी सुद्धा नाही. माझी इच्छा नाही म्हणाली पण नमागे तयाची रमा हो. लक्ष्मीने विचार केला. सर्व गुणसंपन्न भगवान श्रीहरी आहे. त्यांना इच्छा नसली तरी हरकत नाही आपण त्यांची सेवा. म्हणून भगवंतांच्या कंठामध्ये माला घातली. अशा रीतीने मग सर्वही देवगणाने लक्ष्मीचाही सत्कार केला. भगवंतांचाही सत्कार केला.
पुन्हा समुद्र मंथनाला सुरुवात झालेली असताना त्या समुद्रातून धन्वंतरी नावाचा भगवंतांचा अंश अमृत कलश घेऊन वर्षा बाजूला आलेला आहे. ह्या दैत्याने लगेच ते मंथन करायचं सोडून धावत गेले. तो अमृताचा घडा आणखी आपल्या ताब्यामध्ये घेतला, निघून गेले. देव पाहत राहिले. काय ठरलं होतं, काय म्हणाले आपलं. दोघांनी आणखी प्रयत्न करायचा, अमृत दोघांनीही घ्यायचं, आणि हे सगळं अमृत घेऊन गेले. निराश झाले सगळे देव. परमेश्वराने योजना केली, भगवंतानी त्या दैत्यामध्ये कलह सुरू झाला. मी अगोदर घेणार, मी समर्थ आहे, मोठा आहे, तुमचा नेता आहे, जो तो बोलायला लागला. जे दुर्बल दैत्य होते त्यांनी सांगितलं, अरे आपण पूर्वी देवानी आपण मिळून आणखी कबूल केले देवाना, यातला भाग देवानाही द्यायचं तुम्ही कबूल केले आणि एकटेच तुम्ही घेतला. तुमचा आम्ही निषेध करतो. काय निषेध करतो, ठराव करून काय होणार आहे. दुर्बल दैत्य याप्रमाणे त्याला सांगू लागले आणि त्यांच्यामध्ये कलह सुरू झाला. मी अगोदर घेणार. इतक्यात एक दिव्य स्त्री उत्पन्न झालेली आहे. मोहिनी तिचं नाव. मोह सर्वांना मोहात टाकणारी. कंठामध्ये उत्तम अलंकार आहे. पुष्पमाला सुगंधित केशामध्ये घातलेली आहे. उत्तम आणखी शुभ्र वस्त्र धारण केलेलं आहे. कमरपट्टा आहे. अशी अत्यंत सुंदर स्त्री. ही आणखी दैत्य ज्या बाजूला गेले होते तिकडं जाऊ लागली आहे, दैत्यांना भेटण्याकरता म्हणून. त्यांचं भांडण चालू आहे. माझ्या ताब्यात पाहिजे हे भांडण, जो तो म्हणतो. इतक्यात ही मोहिनी जवळ आलेली पाहून सर्व दैत्य आणखी तिच्या जवळ आले. वेधा द्वेधा भ्रमणचक्रे कांतासु कनकेषु च तासु तेष्वप्यनासक्त साक्षात भर्गो नरावती. ब्रह्मदेवाने सृष्टिकर्त्याने दोन ठिकाणी भ्रम निर्माण केले, मोह, कांता आणि कनक. ह्या दोन्ही ठिकाणी ज्याच्या मनामध्ये मोह होत नाही, अनासक्त जो आहे तो साक्षात भगवान शंकर आहे म्हणा. मनुष्य जरी असला तरी हे दैत्य कनक आणि कांता याशिवाय काही नाही. आणि लगेच त्या मोहिनीला पाहिल्याबरोबर, कुठून आला बाई साहेब, काय तुमचं नाव काय. आजपर्यंत आपल्यासारखी स्त्री आम्हाला पाहायला सुद्धा मिळाली नाही. बरं झालं देवानी तुम्हाला आमच्याकडे पाठवलं. आज आमचं भांडण सुरू झालं. आम्ही सगळे कश्यप ऋषींची मुलं भाऊ असताना आमच्यामध्ये या अमृताकरता भांडण चाललेलं आहे. हे अमृताचं भांड घ्या म्हणाले, तुमच्या ताब्यात आम्ही देतो आणि आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित वाटून द्या तुम्ही, म्हणजे भांडणाचं काम राहणार नाही. मोहिनी हसलेली आहे. भगवान हसले. भगवान म्हणताय, कश्यपांची मुलं तुम्ही म्हणाले आणि मी कोण आहे, कुठून आले, काही विचार न करता एकदम माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवता. असा एकदम स्त्रियावर विश्वास टाकणं बरं नाही म्हणाले. ऋषिपुत्र ऋषिकुमार तुम्ही या. काय आमचा अंतःकरण कसा असेल काही तुम्हाला कळलेलं नाही म्हणाले. जास्तीच त्यांच्या मनावर परिणाम झाला नाही म्हणा. तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे घ्या भांड, तुमच्या ताब्यात घ्या. ते अमृताचं पात्र ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आणखी पुन्हा ताकीद केली, मी सांगेन त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. कुठं बसायचं, कसं बसायचं, काय करायचं, मी काय करेन याला तुमची संमती पाहिजे तर हे काम करीन, नाही तर हे तुमचं अमृताचं भांड घेऊन चला, मला जरूर नाही. ताब्यात आलेलं आहे, घेऊन जा असं म्हणायचं. हे काय आता घेतायत थोडेच. नाही नाही, आपण सांगाल ती आज्ञा आम्हाला मान्य आहे. जा म्हणाले. स्नान वगैरे करा, दानधर्म करा, अमृतप्राशन करायचं आहे आणि त्या बाजूला जाऊन बसा. तुमची दैत्यांची पंगत स्वतंत्र एका बाजूला असू दे. त्यांना घालवून गेलं. स्नान दान वगैरे करू आणखी एका बाजूला दैत्यांची पंक्ती बसली. इकडं देवांची ही पंगत
बसायला सांगितलं सगळ्या देवांना, अमृत पात्र आणलेलं आहे, सगळ्यांना ते अमृत वाटण्याचं काम सुरूही झालेलं आहे. ते दैत्य वाट पाहत. काही दैत्य म्हणाले उगीच त्या बाईवर आपण विश्वास ठेवला, म्हणाले ओळख नाही देख नाही. पण ज्यांनी विश्वास दाखवला ते म्हणाले नाही हो, तशी बाईची नाही आहे, येईल म्हणाले थोड्या वेळाने, देवांना देत असे देऊ दे थोडं. सर्व देवांना अमृत वाटलेला आहे. त्यात तो राहू नावाचा जो दैत्य आहे त्याला काही संशय उत्पन्न झाला. देवरूप धारण करून सूर्य चंद्रांच्या मध्ये तो बसलेला आहे. त्यालाही ते अमृत मिळालं, पिऊन टाकलं त्याने. इतक्यात सूर्यचंद्राने हा आमच्यापैकी नाही म्हणून त्या मोहिनीला सांगितलं. त्याबरोबर सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केलेला आहे. ते अमृत खाली उतरलंच, फक्त मस्तक तेवढं मरणारहित झालं. त्याच्या करता एक लगेच ग्रहमंडळ निर्माण झालं. ग्रहामध्ये त्याला अधिकार दिला, म्हणजे इतक्या जलद निर्णय घेता आला पाहिजे नाही. त्याला शत्रूला सुद्धा आपलं करून घ्यायचं आहे, नुसतं मारून टाकलं नाही. त्याला ग्रहमंडळावरती त्याची नियुक्ती करून नवग्रहापैकी एक स्थान शिरभक्त आहे. राहुग्रहाला फक्त मस्तक आहे, बाकी शरीर नाही. ते अमर झालेलं आहे. सर्व देवांना अमृत मिळालेलं आहे. त्यांचं तेज वाढलं, बल वाढलेलं आहे. भगवंताने ते मोहिनी रूप आणखी गुप्त केलं. पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये भगवान प्रगट झाले. राजा देवदैत्यानी प्रयत्न सारखेच केले, दोघांनीही अमृत प्राप्ती करतात. पण फल मात्र देवांना मिळालं, दैत्यांना ते फल मिळालं नाही. भगवंताचा आश्रय ज्यांनी केलेला आहे, पूर्ण विश्वास भगवंतावरती शेवटपर्यंत ज्यांनी टाकला, त्यांना ते अमृत मिळालं. आपल्याच बुद्धीनं निर्णय करणारे, स्वार्थ आणखी स्वार्थामध्ये बुद्धी ज्यांची आणखी गुंतलेली आहे, त्यांना ते फल मिळालं नाही. स्वतःचा प्रयत्न मोठा आहे, ईश्वर वगैरे काही मानायला तयार नाही. वाट पाहिली दैत्यानी, ती बाईही गेली, ते अमृतही गेलं. देव आणखी मोठे उत्साही झालेले आहेत, तेजस्वी झालेले आहेत, त्यांना अमृत मिळालं. विश्वासघात झाला, काय म्हणून उपयोग काय आता. शठम प्रतिशाठ्यम ही नीती आहे भगवंतांची. दयाळूही आहे, पण वाटेल त्यावर दया नाही, पाहून दया आहे. अगोदर त्यानेच सांगितलं देवाना, तुम्ही जाऊन संधी करा, तह करा आणि दोघं प्रयत्न करा, हे ठीक आहे. पुढं जसे ते आणखी विरुद्ध वागायला लागले, तक्रार पहिल्यापासून तक्रार करायला लागले, त्यावेळेला त्यांनी ठरवून ठेवलं यांच्या हातात अमृत मिळायचं नाही. गेलेलं त्यांनी आणून दिलं ना. सर्व एकंदर दैत्य रागावलेले आहेत आणि युद्ध करण्याकरता आले. देव दैत्यांचं नर्मदा तीरावरती भयंकर युद्ध त्यावेळेला झालेलं आहे. अनेक दैत्यांचा नाश देवाने केलेला. देवांचा जो आहे मुख्य सेनापती बलिराजा, हाही विमानामध्ये बसून आलेला आहे. इंद्र त्याच्याबरोबर युद्ध करण्याकरता आलेला आहे आणि त्यांनी वज्रप्रहार करून बलिराजाचं विमान खाली पाडलं. बलिराजा मूर्छित पडलेला आहे. पुष्कळ दैत्य मारले गेले. मग नारद महर्षींना ब्रह्मदेवाने पाठवलं हो. नारदाने येऊन देवांना सांगितलं, तुम्हाला अमृत मिळालेलं आहे, तुम्हाला विजय मिळालेला आहे, आता व्यर्थ दैत्यांचा संहार करू नका अशी ब्रह्मदेवांची आज्ञा आहे, बंद करा. इकडं दैत्यांनाही जाऊन सांगितलं नारदानी, बलिराजाला सांगितलं, बलिराजा तुम्ही आता सर्व आणखी त्या अस्तगिरीवर जाऊन राहा, शुक्राचार्यांची सेवा करा. काही काळाने शुक्राचार्यांचा प्रसार तुमच्यावर होईल आणि पुन्हा तुमची उन्नती होईल. त्यांनाही सांगून पाठवून दिलेला आहे आणि हे युद्ध बंद झालेलं आहे. याप्रमाणे देव दैत्यांचं युद्ध थांबलेलं आहे. देव सर्व आपल्या स्वर्ग लोकाला प्राप्त झाले. ही बातमी कैलास पर्वतावर शंकरानं समजली. मोहिनी रूप धारण करून आणि ते अमृत दैत्यांच्याकडून घेतलं आणि देवाला सगळं दिलं भगवंतानी.
ते वैकुंठ लोकामध्ये आले. भगवान पार्वती माता आहे, गडमंडळी आहे. भगवंतानी त्यांचा सत्कार केला. या म्हणाले महादेव. काय कशा करता आला? महादेव म्हणाले, देवा तुम्ही आजपर्यंत मोठे मोठे अवतार धारण केले, सगळे मी पाहिले म्हणा. आज तुम्ही हा स्त्रीवेश धारण केला म्हणून ऐकलं मी. हे कशा करता केले? हे मला पाहण्याकरता मी आलेलो आहे. भगवान म्हणाले, प्रसंगच तसा होता. जर देवांना सांगून युद्धाला आम्ही आरंभ केला असता तर दैत्य ते संबंध अमृत पिऊन युद्धाला आले असते. अमृत त्यांच्याकडून काढून घ्याय, मग युद्ध ठरलेलंच आहे, नाश करायचा. म्हणून हे रूप घ्यावं लागलं म्हणाले. त्या सगळ्या दैत्यांना मोहित करण्याकरता हे रूप धारण केले. पहा म्हणाले, तुमची इच्छा असेल. एकदम भगवान अदृश्य झाले. एक दिव्य पुष्पाची बाग त्या ठिकाणी तयार झाली. एक अत्यंत सुंदर स्त्री आणखी त्या ठिकाणी चेंडू खेळण्याचं काम करते आहे. आणखी काही स्त्रिया तिच्या मैत्रिणी आहेत. शंकरांना काही देहभान राहिलं. कोण स्त्री आहे ही? सगळं विसरून विचारण्याकरता त्या स्त्री जवळ ते गेलेले असताना एकदम ते सगळं नाहीस झालं. पुन्हा भगवान श्री हरी पुष्पबाग नाही, ती मोहिनी. भगवान शंकरांना त्याच्याबद्दल काही मनावर परिणाम. ज्ञानी आहे, ईश्वराच्या मायेचं असं हे कार्य होणारच म्हणाले. पार्वतीला त्यांनी बोलून सुद्धा जाईल. भगवंताची माया किती मोहात टाकणारी आहे. पार्वती माझ्यासारखा योगी म्हणणारा सुद्धा मोहात पडला. बाकीचे जीव किती मोहात पडले त्याच्याबद्दल काही नाही. आपल्या हातून असं वर्तन झाले, काही मनावर कोणताच परिणाम नाही. पाप पुण्यातीत झालेले महात्म्य आहे. अशा रीतीनं कैलास पर्वतावर पुन्हा निघून आलेले आहेत. आणि हे सगळं ही चरित्र भगवंतांचं समुद्र मंथनाचं चरित्र. हा जो त्या मनवंतरामध्ये झालेला भगवंतांचा अवतार अजित नावाचा, त्यांनी सर्व देवदैत्यांना एकत्र करून हे कार्य केले. पुढची मनवंतर ही सांगितली. 14 एकंदर म्हणून त्यांचं कार्य सगळं सांगितलं. भावी म्हणून कोण कोण होणारे आहे हेही सगळं आणखी शुकाचार्य महाराजांनी निरूपण केलेलं. त्यानंतर वामनावतार ज्या मनवंतरामध्ये झालेला आहे, बलिराजाकडून सर्व आणखी त्याचं राज्य याचना रूपाने अतिथी म्हणून जाऊन हरण केलं. ते चरित्र आपण मला सांगा अशी आपल्या परीक्षित राजाने इच्छा व्यक्त केल्यानंतर ते संपूर्ण चरित्र आणखी शुकाचार्य महाराज वामनावताराचं चरित्र आणखी त्याला निवेदन करणार. कायेन वाचां सेन्द्रियर्वाध्यात्मना करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण विष्णु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण विश्वनाथ मुकुंद विष्णु. श्रीकृष्ण गोविंद हरे नाथ नारायण विश्वनाथ मुकुंद विष्णु. गोपाल कृष्ण भगवान जय. नारायण वासुदेव विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवान नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवान नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ
कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् विश्वनाथ मुकुंद विष्णु कृष्ण भगवान कृष्ण भगवान की जय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वदालीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र तमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत रक्षसान्तकम् पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिह्नचारुबाहुलते कर्पूरामरदेहे वागीश्वरिचोदयाशु मम वाचं हरे नमः हरे नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः। राजोवाच बलेः पदत्रयं भूमेः कस्मात् हरिरजायत भूत्वेश्वरः कृपणवल्लथार्थोऽपि भवन्धतम्। वामनावताराचं चरित्र बलिराजा आपलं राजा आणि परीक्षित राजांनी विचारलेलं आहे. अतिथी म्हणून बलिराजाच्या कडे भगवान गेले आणि 3 पावलं भूमीची त्यांनी याचना केली. त्यांनी दान केलं असतानाही बलिराजाला त्याने बांधून ठेवलं. काय हे ईश्वराचं चरित्र आपण सांगा. सुख सांगतात राजा, देवाने पराजय केलेला आहे बलिराजाचा. सर्व दैत्य सैन्य बरोबर घेऊन अस्तगिरीवरती बलिराजा जाऊन राहिला. आपले गुरु महाराज शुक्राचार्य यांची सेवा करतो आहे. प्राण कसे तरी वाचले त्याचे. इंद्राने त्याला सोडून दिलं. शुक्राचार्य संतुष्ट झाले आणि त्याची इच्छा पाहून विश्वजित यज्ञ त्यांनी त्याच्याकडून करेल. विश्वाला जिंकण्याची शक्ती यावी याकरता अग्निकुंडातून एक मोठा रथ बाहेर पडला सुवर्णाचा. घोडे उत्तम आहे. ध्वज चांगला आहे, सिंहध्वज. दिव्य धनुष्य मिळालं. बाणांनी निरंतर भरलेले असे 2 भाते मिळाले. कवच मिळालेलं आहे. शुक्राचार्याने ही विजयाची सर्व व्यवस्था त्याची करून दिली. पितामह म्हणजे प्रल्हादजी यांनी बलिराजाला त्याच्या कंठामध्ये एक माळ घातली. पुष्पांची माळा. कधीही फुलं सुकणार नाही ज्या माळे. अशी सगळी सामग्री त्याची तयार करून दिली शुक्राचार्य. आणि जा म्हणाले. देवधानी इंद्राची नगरी ही ताब्यामध्ये घेतली. गुरु महाराजांना प्रदक्षिणा केली, नमस्कार केला आणि बलिराजा निघालेला आहे. प्रल्हादांची अनुमती घेऊ, नमस्कार करू.
शुक्राचार्यांनी दिलेल्या दिव्य रथामध्ये बसून आणि तो स्वर्गाची राजधानी देवधानी या राजधानी जवळ येऊन पोचलेला आहे. त्याच्या बरोबर पुष्कळ मोठे मोठे पराक्रमी दैत्यही होते. तो शुक्राचार्यांनी दिलेला दिव्य शंख त्याने वाजवला नसतो. तो आवाज नगरीमध्ये असलेल्या इंद्राच्या कानावर पडलेला आहे. बळीराजाच्या शंखाचा आवाज ऐकण्याबरोबरच त्याची कल्पना झाली की हा काहीतरी मोठा सामर्थ्य मिळवून आलेला आहे. आपले गुरु महाराज बृहस्पती याला विचारलं त्याने, ह्या बळीराजाने मोठा प्रयत्न केलेला दिसतोय. म्हणाले काहीतरी तेज याला मिळालेला आहे, कुणाचं तरी तेज. नाहीतर पराजय केलेला मूर्छित पडलेला बळीराजा आणि इतका समर्थ कसा झाला. त्यावेळी बृहस्पतींनी सांगितलं, इंद्रा, याची जी इतकी उन्नती झाली याचं कारण शिष्याय उपवसन तेज भृगुहिर ब्रह्मवादी, याचे गुरुजी काही सामान्य नाही आहे. भृगु ऋषी शुक्राचार्य महाराज यांनी आपलं तेज याला दिलेलं आहे. शक्ती ज्याला म्हणतात ती शक्ती त्यांनी आपल्या जवळची तपशक्ती याला दिलेली आहे. प्रत्यक्ष परमेश्वरा वाचून याचा पराजय आज तरी कोणीही करू शकणार नाही. तुम्ही आता मुकाट्याने तुमचं राज्य सोडून गुप्तपणाने बाहेर चला, युद्ध करण्याच्या भानगडीत पडू नका. आज यांनी शुक्राचार्यांची पूजा केली, आदर सत्कार केला, पण थोडक्याच काळामध्ये त्यांचा शाप याला होणार आहे. अपमान करील हा, आणि शाप झाल्यामुळे सर्व याचं राज्य ऐश्वर्य जाणार आहे. आज तुम्ही आपले बाहेर पडा. इच्छित रूप धारण करणारे देव होते. देव रूपात बाहेर पडले असते तर त्यांना पकडलं असतं. दुसरं रूप धारण करून आणि बाहेर पडले. युद्ध नाही, काही नाही. ती राजधानी स्वर्गाची ताब्यामध्ये आली बळीराजाला. त्यानंतर सर्व राज्य स्वर्गाचं मिळालं, भूमीचं मिळालं. त्याला सर्व विश्व जिंकण्याची इच्छा होती बळीराजाला. शुक्राचार्यांनी 100 अश्वमेध यज्ञ बळीराजाकडून करण्याचा संकल्प केला, त्याच्याकडून करीवलेला आहे. त्रैलोक्यामध्ये त्याची कीर्ती झालेली आहे. मोठी समृद्धी मिळाली, ऐश्वर्य मिळालेलं आहे द्विजांच्या देवाच्या कृपेनं. आणि आपण अगदी पूर्ण सुखी झालो अशी कल्पना बळीराजाची झालेली आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा, सर्व देव निर्वासित होऊन बाहेर पडले. आपलं राज्य सोडून द्यावं लागलं. त्या देवमाता अदितीला अतिशय दुःख झालेलं आहे. काय करावं, आपल्या मुलांचं राज्य गेलं. एके दिवशी कश्यप महर्षी त्या अदितीच्या आश्रमामध्ये प्राप्त झाले. काही नाही, तिथं कोणी सगळे खिन्न लोक सगळे आहेत, आनंद नाही काही. बरेच दिवस समाधी लावून बसले होते. पत्नीही अगदी खिन्न मुख झालेला आहे. आसनावर बसले. सत्कार केला अदितीने. आणखी कश्यप ऋषी बोलू लागले, अपि अभद्रन्न विप्राणाम भद्रे लोके धुनागतम नधर्मस्य नरोकस्य मृत्यो छंदानुवर्तिना. सर्व सामर्थ्य या तपस्वी महापुरुषांचं आहे. पहिला प्रश्न अदितीला विचारलेला आहे की सर्व तपश्चर्या करणारे जे ऋषी आहे त्यांच्यावर काही संकटाचा प्रसंग आलेला नाही ना.
धर्माचरण वगैरे सर्व लोकांचं व्यवस्थित चालू आहे की नाही, या तुझ्या ग्रहामध्ये आश्रमामध्ये धर्म अर्थ काम वगैरे व्यवस्थित त्यांचं आचरण चालू आहे की नाही. अतिथी ग्रहामध्ये आलेले असताना सांसारिक कामाकडे लक्ष देऊन त्या अतिथींचा अनादर तुझ्याकडून झाला नाही ना, पूजा न करताना त्यांना परत जावं लागलं आहे काय. वेळेला बरोबर अग्नीमध्ये होम हवन चालू आहे की नाही, हे सगळं विचारलं नंतर प्रश्न आहे. अपि सर्वे कुशलिनस्तव पुत्रा मनस्विनी. अजिती, तुझ्या मुलांचं सगळं मुलं सुखामध्ये आहेत ना, काहीतरी तुझं मन अस्वस्थ दिसत आहे, काय आहे सांग मला. अदिती बोलू लागली, महाराज आपण जिला मार्गदर्शन करता अशा या माझ्या आश्रमात धर्म अर्थ काम वगैरे पुरुषार्थांचं आचरण व्यवस्थित चालू आहे, अतिथींचं पूजन चालू आहे, अग्नीची ही सेवा चालू आहे. आपली कृपा असल्यामुळे मला काहीही कमी नाही आहे. पण आज असा प्रसंग आलेला आहे, देवही अप्रेस पुत्र आहे, दैत्यही अप्रेस पुत्र आहे. आपली सर्वत्र समदृष्टी आहे, देवांचा पक्षपात वगैरे असं कुठेही नाही. मी आपली सेवक आहे, आमचं रक्षण आपण करा. आम्हाला देवांना आणखी शत्रूंनी बाहेर घालवलेलं राज्य त्याग करून ही माझी मुलं बाहेर पडलेली आहे. त्यांचं राज्य त्यांना मिळावं अशी इच्छा आहे माझी, कृपा करा आपण. कश्यप ऋषी नाही आश्चर्य वाटलं, काय म्हणाले. अहो मायावरम विष्णो हो स्नेहबद्ध मिलंज. सर्व जग हे या स्नेहपाशामध्ये बद्ध झालेलं आहे. काय भगवंताची माया आहे. शरीर आहे, मुलं म्हणजे शरीर, मुलांच्या शरीरालाच मुलगा समजून, माझा मुलगा समजून ही अदिती सुद्धा दुःख करती आहे. काय कोणाचा संबंध आहे म्हणा. बर, काही हरकत नाही म्हणाले. परमेश्वराची भगवंताची तू उपासना कर. सर्वव्यापी तो परमेश्वर आहे, सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा करणारा तो आहे. वासुदेव दीनांच्या वरती दया करणारा आहे. त्याची उपासना तू केलीस म्हणजे परमेश्वर तुझी इच्छा पूर्ण करे. भगवत भक्ती अमोघ आहे. अजिती विचारती आहे, कशी उपासना करू, काय करायला पाहिजे मला सांगा. माझा संकल्प आणखी खरा व्हायला पाहिजे. कश्यपाने सांगितलं, भगवान ब्रह्मदेवानी मला एक व्रत करायला सांगितलेलं आहे ईश्वराच्या संतोषात. फाल्गुन शुद्ध पक्षामध्ये 12 दिवस हे व्रत करायचं आहे. श्रीहरीची पूजा करायची आहे. आदल्या दिवशी म्हणजे माघ अमावास्येला स्नान करू, आणखी भूदेवीची पूजा करायची. आधी वराहानी रसातलातून भूमीला आणण्याकरता आणखी ते गेले रसातलात पाण्यात. आणखी भूदेवीला त्यांनी वर आणलेलं आहे. माझ्या सर्व पातकांचा आपण नाश करावा अशी भूदेवीची प्रार्थना करावी. आणखी मग फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून भगवंताच्या मूर्तीच्या ठिकाणी अथवा थंडीला अग्नीच्या ठिकाणी सूर्य जल कुठेही आणखी परमेश्वराचं अर्चन करावं. त्या मंत्रांचा आणखी उच्चार करून उपचार अर्पण करावे. त्या मूर्तीला आवाहन, त्याचप्रमाणे आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान ही सगळे उपचार अर्पण करावे. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य सर्व ही द्यावे.
द्वादशाक्षर मंत्राचा जप करावा. दुधामध्ये शिजवलेले असं जे अन्न म्हणजे भात आहे, ज्याच्यामध्ये तूप आहे, गूळ घातलेला आहे, त्याचं मंत्राने हवन करावं. देवाला दिलेलं अर्पण केलेलं त्यांच्या भक्ताला द्यावं किंवा आपण तो प्रसाद घ्यावा. अष्टोत्तर त्या मंत्राचा जप करावा. प्रदक्षिणा नमस्कार करू आणखी विसर्जन करावं. ब्राह्मणाला अन्नदान करावं. नंतर आपण आणखी भोजन करावं. फक्त दूध घ्यायचंय 12 दिवस पर्यंत. पयोव्रत याला म्हणतात. असं रोज पूजा अर्चा रोज व्हावी 12 दिवस पर्यंत. 13व्या दिवशी त्रयोदशीला आणखी भगवंताची महापूजा करावी. 12 दिवस पर्यंत आणखी त्रिकाल स्नान करणं, असत्य भाषण वगैरे काहीही न करणं, कोणाशीही हिंसा, कोणालाही उद्वेग त्रास न देणं, हे सगळे नियम पाळावे. त्रयोदशीला भगवान विष्णूंना स्नान अभिषेक वगैरे करू आणि सर्व पूजा वगैरे समाप्त करावी. आचार्य जे आहेत यांनाही वस्त्र अलंकार धेनू हे द्यावं, अर्पण करा. त्यांना अन्नदान करावं. इतरांनाही अन्नदान करावं, दक्षिणादान करावं. इतरही मंडळी श्वान चांडाळ वगैरे सगळ्यांनाही अन्नदान करावं आणि नंतर आपण भोजन करावं. 13व्या दिवशी रोज परमेश्वराची स्तुती गायन वगैरे करावं. नृत्य वादन वगैरे हे सगळं करावं. म्हणा करावं. दुसरे कोणी असले कलाकार त्यांच्याकडूनही करावं. हे पयोव्रत नावाचं व्रत आहे. पितामह ब्रह्मदेवानी मला सांगितलेलं आहे, तू हे व्रत कर म्हणाले. भगवान संतुष्ट होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. सांगितलं. अदितीला कश्यप ऋषींनी आशीर्वाद दिलेला आहे आणि ते निघून गेले. श्रद्धा भक्ती अंतःकरणामध्ये धारण करून अदितीनं आणि हे पयोव्रत केलं. 12 दिवस पूजा केली भगवंतांची फाल्गुन महिन्यामध्ये शुद्ध पक्षात आणि भगवान प्रसन्न झाले. दर्शन दिले. एकदम भगवंताचं ते स्वरूप पाहिल्याबरोबर उठून उभी राहिली अदिती. आनंदाश्रू नेत्रातून वाहत आहेत. आणखी गदगदवाणीनं हरीची स्तुती तिने पुष्कळ केली. यज्ञेश यज्ञ पुरुषाच्युत तीर्थपाद तीर्थ श्रवण मंगल नामधे आपन्न लोक भजनो पशमोदयाद्य शन्न कृषीश भगवन्न श्रीनाथ. आपण यज्ञेश्वर यज्ञपुरुष आपण पवित्र आपले चरण कमल आहे. आपली कीर्ती कथाही पवित्र आहे. आपलं नावही आणखी अत्यंत पवित्र आहे. आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांची सर्व संकट दूर करण्याची शक्ती आपल्या जवळ आहे. आमचं आपण मंगल करावं, आमचं कल्याण आपण करावं अशी प्रार्थना अदितीनं केली आहे. भगवान संतुष्ट झाले. आणखी सांगताय, देवमाते तुझी इच्छा मला समजलेली आहे म्हणाले. शत्रूने तुझ्या मुलांचं सर्व ऐश्वर्य काढून घेतलेलं आहे, त्यांना बाहेर घालवलेलं आहे. त्यांचा पराजय व्हावा आणि आपल्या मुलांचं राज्य आपल्या मुलांना मिळावं अशी तुझी इच्छा आहे म्हणाले. पण आज अशी स्थिती आहे, असुरांच्या बरोबर युद्ध करून त्यांचा पराजय करता येणार नाही. त्यांना काल अनुकूल आहे. त्यांच्या गुरुनी त्यांना शक्ती दिली आहे. पण तू काही काळजी करू नको. आजपर्यंत हे व्रत तू केलंस, माझी पूजा केलीस,
त्या पूजेचं फळ तुला मिळेल म्हणाली. काळजी करू नकोस, मी तुझा मुलगा होईन आणि तुझ्या पुत्रांचं इंद्रादिक देवांचं संरक्षण मी करीन. पतीची सेवा करीत राहा हे सांगू नकोस कुणालाही, असंही त्याने सांगितलं. भगवान स्वतः आपले पुत्र होणार हे ऐकून तिला अत्यंत आनंद झालेला. पतींची सेवा ती करती आहे कश्यपांची. कश्यपांच्या शरीरामध्ये हरीचा अंश प्राप्त झालेला आहे, तेज प्राप्त झालं आणि ते तेज त्यांनी आपल्या अदितीच्या ठिकाणी स्थापन केलं. भगवान प्रगट झालेले आहेत, गर्भातून प्रगट झाले. ब्रह्मदेव आलेले आहेत, त्यांनीही आणखी त्यांची स्तुती पुष्कळ केली. प्रगट झाले म्हणजे चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. आरंभाला शंख चक्र गदा पद्म पितांबरधारी असे प्रगट झाले. तेज त्यांच्या तेजाने सर्व अंधकार ग्रहात दूर झालेला. भाद्रपद शुद्ध द्वादशीचा दिवस आहे, विजया द्वादशी. त्या दिवशी मध्यान्हकाली वामन प्रगट झालेले आहे. वाद्य वायुत आहेत, देव वगैरे, अप्सरांचं नृत्य, गंधर्वांचं गायन चालू आहे. याप्रमाणे आणखी अदितीला आनंद झालेला आहे आणि ते स्वरूप गुप्त झालं आणि एकदम लहान बालक बटू 8 वर्षाचा ब्रह्मचारी दिसू लागला. त्यांचं सर्व संस्कार केले. सूर्य नारायणाने गायत्री मंत्राचा उपदेश केला. ब्रह्मसूत्र बृहस्पतीने दिलेलं आहे. भूमीनं कृष्णाजीनं त्यांना दिलं. कमंडलू दिलेलं आहे ब्रह्मदेवाने. उपनयन झालं. यक्षराज कुबेर यांनी भिक्षेचं पात्र त्याला दिलं आणि साक्षात भगवती उमामाता अंबिका देवी पार्वती हिनं त्या पात्रामध्ये त्याला भिक्षा घातलेली आहे. ते ब्राह्मतेज हे समक्त आहे, दिसत आहे. ब्रह्मर्षी सगळे मोठे मोठे त्या सभेमध्ये आहे. अग्नी प्रदीप्त केलेला आहे आणि अग्नीमध्ये मंत्राने हवन केलं. ब्रह्मचार्याने अग्नीची सेवा करायला पाहिजे. होम संपल्यानंतर वामन निघाले. अश्वमेध यज्ञ बलिराजाचे चालू आहे, तिकडं जायचं आहे म्हणाले. भृगुऋषी म्हणजे शुक्राचार्य आणि त्याचा यज्ञ करताय. 100 अश्वमेध यज्ञ संपत आलेले होते. निघाले. नर्मदा नदीच्या उत्तर तीरावरती हा यज्ञ चालू होता. मुख्य शुक्राचार्य आहे, बाकीचे ऋषी पुष्कळ ऋषीय मंडळी आहे. त्या यज्ञमंडपामध्ये वामनाने प्रवेश करण्याबरोबर सर्व मंडळी उठून उभी राहिली. ऋषी मंडळी. सूर्य किंवा अग्नी नारायण साक्षात आला काय म्हणाले. शुक्राचार्यही विचार करताय. बलिराजाने समोर जाऊ नमस्कार केला. आसनावरती बसायला सांगितलं. पाय धुतलेले आहेत बलिराजाने वामनांचे आणि ते पवित्र जल तीर्थ आपल्या मस्तकावर धारण केले. बलिराजा म्हणाला, या महाराज आपलं स्वागत असो. ब्रह्मर्षींचं तप ज्याला म्हणतात ते साक्षात तप म्हणजे आपल्या रूपाने मी आज पाहतोय. तपोमूर्ती आपण. आज आमचे सर्व पितर संतुष्ट झाले असं मी समजतोय. आमचं कुल पवित्र झालेलं आहे आणि हे जे यज्ञकर्म माझं चालू झालं त्याचं फळ मिळालं असं मी समजतो. आपण काही मागण्याकरता आलेले आहात असं मला वाटतं म्हणाले. खरा अतिथी देवो भव असा वागणारा तो बलिराजा. आल्याबरोबरच त्याने काय पाहिजे आपल्याला सांगा म्हणाले. गाय पाहिजे, सुवर्ण पाहिजे, घर पाहिजे, कन्या पाहिजे, काय लागेल ते घ्या म्हणाले. याप्रमाणे विरोचनाचा पुत्र बलिराजा
याचं भाषण उत्तम आहे, धर्मयुक्त भाषण आहे. भगवानही प्रसन्न झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. दैत्य हे शत्रू आहे अशी भावना नाही आहे भगवंतांची. शत्रोरपि गुणावाच्या हे मोठ्याचं लक्षण आहे. भगवान सांगताय, राजा तुझं भाषण हे फार उत्तम धर्मयुक्त आहे, तुझ्या कुलाला शोभण्यासारखं भाषण आहे. तुम्हाला ह्या भृगु ऋषींचं म्हणजे शुक्राचार्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे, म्हणजे तुमची प्रवृत्ती ही धर्माकडेच आहे. तुमच्या कुळामध्ये कृपण मनुष्य कोणी झाला नाही. एखादा अतिथी आलेला आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला मी देतो कबूल केला आणि पुन्हा नाही उभा माझ्या हातून काय होणार नाही असं सांगणारा एकही नाही झाला. तुमच्या कुळामध्ये प्रल्हाद जो आहे मोठा भगवत भक्त, स्वतः भगवान वर्णन करताय, केवढा कीर्ती संपन्न झाले. याच तुमच्या कुलामध्ये हिरण्याक्ष नावाचा एक मोठा वीर उत्पन्न झालेला होता. हातामध्ये गदा घेऊन तो आणखी बाहेर पडला. विष्णूने त्याला जिंकलं, नाश केला त्याचा. पण आपला पराक्रम आणखी सफल झाला, आपल्या पराक्रमाने त्याला मारलं हिरण्याक्षाला, अशी काही विष्णूंची समजूत नाही आहे. हिरण्याक्षाच्या पराक्रमाची अद्यापि विष्णूला आठवण आहे म्हणा. आपल्या बंधूचा वध केलेला आहे हे समग्र हिरण्यकशिपूला, आणि तोही हरीचा नाश करण्याकरता बाहेर पडला, वैकुंठ लोकामध्ये गेलेला आहे. भगवान गुप्त झालेला आहे, त्याच्या हृदयातच जाऊन बस सापडले नाही, परत गेला हिरण्यकशिपू. त्यानंतर तुझा पिता विरोचन प्रल्हादाचा पुत्र हा मोठा तपस्वी ब्राह्मणांचा सत्कार करणारा, आदरभाव बाळगणारा होता. एके दिवशी ब्राह्मण वेशामध्ये देव त्याच्याकडे आले राजसभेमध्ये आणि त्याने सांगितलं, राजेसाहेब तुमचं राहिलेलं आयुष्य आमच्या हातावर पाणी सोडा. आणि सोडलं, त्याने आपलं आयुष्य दिलं, शरीर टाकून दिलं. अशा कुळामध्ये जन्माला आलेला तू आहेस बळीराजा. हे सगळं भाषण वगैरे त्याची भूमिका तयार करण्याकरता आहे. कारण शुक्राचार्य सगळं जाणणारे आहेत. हा कोण अतिथी आहे त्याने ओळखलेला आहे, बळीराजाने अजून ओळखलेलं नाही. तेव्हा मला तुझ्यासारख्या दात्याकडून काही मागावं, एक माझ्या थोडीशी जमीन पाहिजे आहे. माझ्या पायाने 3 पावलं जमीन मला पाहिजे, ती मागण्याकरता तुझ्याकडे आले, बाकी काही इच्छा नाही. बळीराजा म्हणाला, काय म्हणाले मागता तुम्ही? एवढी 3 पावलं जमीन पुरे? माझ्यासारख्याच्याकडे आला तुम्ही, एकदा जो माझ्याजवळ आलेला आहे त्याला पुन्हा याचना करायला लागणार नाही, इतकं मी देणार आहे. आणि 3 पावलं भूमी तुम्हाला कशी पुरे? मोठी तरी जमीन मागून घ्या. भगवान सांगताय, बाबा जगामध्ये जेवढे विषय आहे ते सगळे जरी मिळाले तरी मनुष्याची तृप्ती होणार नाही. 3 पावलांनी ज्याच्या मनाला संतोष होत नाही त्याला संपूर्ण भूमी मिळाली तरी संतोष होणार नाही. मोठे मोठे राजे पूर्वीपासून आणखी या राज्य लोभानी, भूमीच्या लोभानीच आणखी गेले म्हणा, तृष्णा संपली नाही त्यांची. जे यदृच्छेनं प्राप्त होईल त्याच्यामध्ये संतुष्ट राहणारा जो आहे त्याला जे सुख आहे ते सुख इतराला मिळायचं नाही, असंतुष्टाला. संसार जो पाठीमाग लागलेला आहे त्याला कारण म्हणजे असंतोष आहे. कितीही अर्थ मिळाला, किती विषय मिळाले तरी असंतोष ज्याला वाटतो तो नेहमी संसारात राहतो आहे. आणि जे मिळेल त्याच्यामध्ये संतोष मानणारा जो आहे तो मुक्त होतो. अग्नीमध्ये जास्तीत जास्ती आणखी तूप घालायला लागल्यानंतर अग्नी शांत कसा होईल म्हणाले. संतुष्ट राहणाऱ्या ब्राह्मणाचं तेज हे वाढत असत. 3 पदान्य वृणे, तुझ्यासारख्या दात्याजवळ 3 पावलं भूमी
एवढीच मला मागायची आहे, जास्ती नको. राजांनी सांगितलं तुम्हाला त्रिपाद भूमी दिली म्हणाले, घ्या 3 पावलं भूमी मोजून घ्या तुम्ही. सांगितलं राजाने आणि पाणी सोडायचं आहे, संकल्प सोडायचा. हे शुक्राचार्याने ओळखलं. विष्णवे क्ष्मां पदासंतम उशना असुरेश्वरम. हा विष्णू आहे म्हणाले आणि याला आपला हा शिष्य सगळं देऊन टाकणार आहे. विष्णूंची इच्छा शुक्राचार्यांना समजलेली आहे आणि ते बोलू लागले, बलिराजा कोणाला दान करतोयस तू? हा साक्षात भगवान विष्णू आहे. कश्यपापासून अदितीच्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. देवांचं कार्य करण्याकरता तुझ्याकडे आलेला आहे. तू याला जे प्रतिज्ञा केली, बोलून गेला, शब्द दिलास मी देणार आहे म्हणून, ते चांगलं नाही, बरं नाही म्हणाले. तुझं सर्व राज्य सर्व स्थान हा घेणार आहे आणि ते सगळं घेऊन इंद्राला देणार आहे, तुमच्या शत्रूला. मायेनं ब्रह्मचार्याचा वेश धारण करून हा यास तुझ्याजवळ अतिथी म्हणून याचक म्हणून आले. 3 पावलं भूमीमध्ये सगळं राज्य घेणार. हो म्हणाले. हा विश्वरूप आहे, विश्वमूर्ती आहे. त्याचं हे विराट रूप यांनी प्रकट केलं तर सर्वस्व तुझं जाणार नाही का? एका पायाने सबंध भूमंडल व्यापून टाकणार हा, दुसरा पाय स्वर्ग लोकामध्ये व्यापून टाकणार. आपल्या मोठ्या शरीराने सबंध आकाश मंडळ व्यापून टाकणार आहे. 2 पावलातच तुझं सगळं राज्य गेलं म्हणाले. 3रा पाय ठेवायला जागा कुठं आहे? म्हणजे सर्वस्व जाऊन शिवाय कबूल केल्याप्रमाणे त्रिपाद भूमीचं दान तुझ्या हातून पूर्ण होणार नाही आणि नरकाला तुला जावं लागेल. त्याकरता अगोदर सांगून टाक, किंवा माझी काही शक्ती नाही, सांगून दे यार. तू राहणार कुठं? खाण्यापिण्याची व्यवस्था तुझी कशी करायची? उद्या जर यांनी सांगितलं की माझ्या जागेत राहायचं आणि कुठं राहणार तू? आपण जिवंत जर राहिलो, आपली वृत्ती योगक्षेमाची व्यवस्था जर राहिली तर पुढं संबंध आणखी कार्य करता येतील. धर्माचरण सुद्धा वृत्ती असेल, जीवनाची व्यवस्था ही ठेवून आणि धर्माचरण केलं पाहिजे. हे दान काय असलं दान नाही, सर्वस्व देणं हे बरं नाही आहे. शास्त्रज्ञांचं मत तुला सांगतो. धर्माय यशसेच्छाय कामाय सजनाय च पंचधा विभजन वित्तम इहामुत्तच मोदते. आपण मिळवलेल्या द्रव्याचे 5 भाग करावे. 1 पंचमांश द्रव्य धर्माकरता त्याचा विनियोग करावा. 1 पंचमांश यशाकरता लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे. अहो चांगलं आहे, घरी आलं गेलं, फराळ पाणी सगळं करतात, कधी नाही काही मिळालं नाही असं होत नाही. कीर्ती ही पाहिली पाहिजे, शिल्लक ठेवायला पाहिजे. 1 पंचमांश अर्थ आणि काम म्हणजे विषय भोगा करता आपल्या लोकांकरता असा द्रव्याचा विभाग करून जो वागणार आहे त्याला इहलोकातही सुख मिळतं आणि परलोकातही धर्माचरण होतेच की. काही द्यायचं नाही असं नाही. आणखी तुला मार्ग दाखवतो. शास्त्रज्ञांचंच म्हणणं आहे, सत्य आणि अनर्थ ह्याची व्यवस्था शास्त्रज्ञांच्या दृष्टीने अशी आहे. सत्यम पुष्पफलम विद्या आत्मवृक्षस्य लीयते. शरीर हा जो वृक्ष आहे, शरीर रूपी झाड, त्याचं मूळ हे अमृत आहे आणि सत्य हे फल किंवा पुष्पाप्रमाणे आहे. अमृत हे मूळ आहे, असत्य मूळ राहिलं तर हे शरीर रूपी झाड राहणार आहे. फुलं फळं तोडून घेतली म्हणून झाड काही पडत नाही म्हणा. तेव्हा जर असत्य अगदी बोलायचं नाही, काही नाही असं ठरलं तर शरीर राहणारच नाही. मूळ शिल्लक ठेव. असत्य झालं तर एखाद्या वेळेला होऊ दे म्हणाले. तेव्हा हा विचार तू कर. कोणीही घरी आला अतिथी, हो घ्या महाराज तुमचं घर आहे. तो म्हणाला घरातून बाहेर पडला, घरातून बाहेर पडलो आपण,
त्याला कबूल केलं. तुमचंच घर आहे म्हणालो, हे काही दान म्हणत नाहीत म्हणाले. कोणी आला, काहीही आमच्या घरी मिळायचं नाही, आले तसे चला, हीही चूक आहे, हा सगळा विचार करून मागायचं म्हणाले. तेव्हा नाही, मला माझ्या हातून दान होत नाही, सांगून दे. कबूल केलं तरी सत्य हे पालन करता येणार नाही. स्त्रीषु नर्म विवाहेच वृत्त्यर्थे प्राण संकटे गो ब्राह्मणार्थे हिंसायाम नादतमस्याजुगुप्सितम. इतक्या ठिकाणी जरी असत्य वर्तन झालं तरी चालतं म्हणाले. स्त्रियांच्या बरोबर असत्य बोलायला हरकत नाही, नेहमी असा अर्थ नाही, पण सांगतात ते प्रसंगाने काही कार्य होण्याकरता बोलावं. थट्टेमध्ये असत्य भाषण होऊन जातं. एखाद्याचा विवाह आणखी जमवायचा आहे, त्यावेळेलाही असत्य बोललं तरी चांगलं आहे म्हणाले. आपण जिवंत राहिलं पाहिजे, आपली सगळी व्यवस्था राहावी आपल्या योगक्षेमाची, त्याकरताही असत्य बोलायला हरकत नाही. गायीची ब्राह्मणाची हिंसा होण्याचा प्रसंग आलेला आहे, त्यावेळीही असत्य बोलावं. सगळं शुक्राचार्यांनी त्याच्या पुढं मांडलं आणि हे दान माझ्या हातून होणार नाही असं याला सांगून टाक, हा जाऊ दे म्हणा. केवढा प्रसंग निर्माण झालेला आहे. साक्षात विश्वेश्वर परमात्मा याचक म्हणून आलेला आहे. दान सामान्याला करायचं नाहीये. हे दान जर झालं बलिराजाकडून तर तो मुक्तच झालेला आहे, संसार संपला त्याला. पण गुरु महाराज विरुद्ध आहे. आता तेही कदाचित परीक्षा पाहतायत काय कुणाला ठाऊक. बलिराजा क्षणभर स्वस्थ बसलेला आहे, डोळे झाकून. त्यांनी विचार केला आणि निश्चय करू आणि गुरु महाराजांना त्यांनी सत्यम भगवता प्रोक्तम धर्मोयम गृहमेहिना. गृहस्थाश्रमी पुरुषांनी कसं वागावं हे तुम्ही सांगितलं महाराज, बरं योग्य आहे. अर्थ पाहिजे, काम पाहिजे, कीर्ती पाहिजे, आपलं जीवन व्यवस्थित चाललं पाहिजे, हे सगळं मला मान्य आहे. पण या वृत्तीच्या लोभाने मी जिवंत राहायला पाहिजे, माझ्या परिवाराला जिवंत राहता यावं, या लोभाने एका ब्राह्मणाला, तपस्वी ब्राह्मणाला मी नाही असं कसं सांगू. माझ्याजवळ आहे तोपर्यंत मी देईन आणि मी कबूल केलेला आहे, देतो असं सांगून आता नाही कसं म्हणायचं. असत्य हा मोठा अधर्म आहे महाराज. भूदेवी सांगती आहे मला सगळं सहन होईल, परंतु असत्य बोलणारा जो आहे त्याचा भार मला सहन होत नाही. नरकात जावं लागेल आपण म्हणाला, दान पूर्ण होणार नाही, मला नरकाची भीती वाटत नाही आहे. मी स्थानभ्रष्ट होणार आहे, माझं स्थान जाणार आहे, काही त्याची मला भीती वाटत नाही. एका ब्राह्मणाचा विश्वासघात मी केलेला आहे, हे मला पसंत नाही. जे जे आपण देतो दुसऱ्याला, ज्याचा ज्याचा त्याग करतो, त्या त्यागामुळे जास्ती समाधान वाटायला पाहिजे म्हणाले. श्रेष्ठ पुरुष आपले प्राण सुद्धा देतात दुसऱ्याचं कल्याण होण्याकरता. दधीची ऋषी आहे, शिवीराजा आहे, मग ही जमीन राज्य काय करायचं याचा उपयोग. आजपर्यंत ज्यांनी राज्य केलं वाढिलं ते स्वतः शिल्लक राहिले का आतापर्यंत, ते स्वतःच गेले म्हणा. ज्यांनी आणि त्याग केलेला आहे त्यांची कीर्ती आजपर्यंत जगामध्ये वाढलेली आहे. युद्धामध्ये आपल्या शरीराचा प्राण त्याग करणारे, प्राणत्याग करणारे सुद्धा मिळतील म्हणाले, पण योग्य आणखी तपस्वी पुरुष आलेला असताना त्याला दान करणारा मिळणं कठीण आहे. द्रव्याचा मोह फार मोठा. दाता भवती वा नवा. आपल्यासारखे ब्रह्मज्ञानी महात्मे यांनी जे इच्छा यांची असेल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या गृहस्थाश्रमी पुरुषांनी केला पाहिजे. ह्या ब्रह्मचार्याला जी इच्छा आहे त्याप्रमाणे मी देण्याचं ठरवलेलं आहे म्हणाले. विष्णू आहे असू दे, विष्णू असले म्हणून काय, आज माझे अतिथी म्हणून आलेले आहे. असे अतिथी मला आता मिळणार कुठं, कोणत्या जन्मात मिळतील म्हणाले. यावेळेलाच मला हे कार्य करायचं. अधर्माने
आणि मला यांनी बांधून ठेवलं, दान पूर्ण करता आलं नाही म्हणून तरी सुद्धा मी यांना प्रतिकार करणार, शत्रू असला तरी प्रतिकार करणार. शुक्राचार्य सांगतात, राजा आपण ज्याच्यावर इतके उपकार केले, ज्याला स्वर्गाचं राज्य मिळवून गेलं, 100 अश्वमेध यज्ञ ते इंद्रपद स्थिर करण्याकरता आणखी आरंभ केलेले आहे. 100वा अश्वमेध यज्ञ चालू आहे आणि हा शिष्य आपलं ऐकत नाही. दैवयोग आहे बलिराजाचा. गुरु महाराजही रागावले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.